राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घातलेल्या धुमाकुळात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे 15 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव राघोजी वाघमारे वय वर्ष 70 हे आपल्या घरासमोरील दुकानासमोर झोपलेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच जीवनदायी अँब्युलन्सचे निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत साहेबराव वाघमारे यांना उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं। दरम्यान त्याच पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील नागरिकांवरही हल्ला चढवत सुमारे 15 जणांना चावा घेतला। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय। सर्व जखमींवर रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच चिंचोली गावचे सरपंच, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। या घटनेमुळे चिंचोली फाटा आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जाते।